आणि आता बातमी आहे जनगणनेच्या बाबतीतली। देशातील आगामी जनगणनेच्या तयारीला वेग आलाय आणि केंद्र सरकारने जनगणनेदरम्यान नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या 40 प्रश्नांची यादीही जाहीर केली आहे। यावेळच्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जात संबंधित माहितीही नोंदवली जाणार आहे। याशिवाय कुटुंब, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि डिजिटल साक्षरतेसह काही वैयक्तिक माहिती घेतली जाणार आहे। 10व्या प्रश्नामध्ये जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आहे। अनुसूचित जाती, जमाती की अन्य जात अशी विचारणा केली जाणार आहे। की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ही घोषित केलेली आहे। त्याचे टप्पे असतात, त्यानुसार ते होईल आणि आता त्या संदर्भातली कारवाई सुरू होते। याचा मला आनंद आहे। एक खूप मोठी मागणी अनेक वर्षांपासून होती, कुठल्याही सरकारने कधीच ती मान्य केली नाही, पण मोदी सरकारने ती मान्य केली। त्याबद्दल मी मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो। तर जनगणनेच्या वेळी या 40 प्रश्नांना नेमकं काय काय विचारलं जाणार आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागरिकाचं नाव, कुटुंब प्रमुखाशी नातं, जन्मतारीख आणि वय, वैवाहिक स्थिती, लग्नावेळी वय, पती पत्नीचं नाव, घोषित राष्ट्रीयत्व, आईचे तपशील, वडिलांचे तपशील, अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर जात असल्यास ते, लिंग, अपंगत्व, मातृभाषा आणि अन्य भाषांचं ज्ञान आहे का, अक्षर आणि डिजिटल साक्षरता, शिक्षण, उच्च शिक्षण आणि शाखा, गेल्या वर्षी कोठे काम केलं, अर्थार्जन कसं करता, धर्म काय आहे, व्यवसाय कोणता आहे, उद्योग, व्यापार की सेवेचं स्वरूप आहे तुमच्या कामाचं, कामगार असाल तर वर्ग कोणता, अर्थार्जनाशिवायची कामं कोणती, कामाच्या प्रतीक्षेत आहात की कामावर आहात, कामावर कसे पोहोचता, जन्मगाव काय आहे, रहिवासाचं आधीचं ठिकाण काय आहे, स्थलांतराचं कारण कोणतं, सध्याच्या ठिकाणी कधीपासून राहता, कायमचा निवासी पत्ता काय, अपत्य किती, कोरोनाची लस घेतलेलं ठिकाण कोणतं, बँक खात्यांची एकूण संख्या, मोबाईल नंबर, आधार नंबर असल्यास मतदार ओळखपत्र नंबर, असल्यास पासपोर्ट नंबर आणि असल्यास वाहन परवाना। शिवाय किती मुलं जिवंतपणे जन्माला आली हा प्रश्न विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांसाठी असणार आहे। तसंच गेल्या वर्षभरामध्ये जिवंतपणे जन्मलेल्या मुलांची संख्या। आणि याच मुद्द्यावरनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची मागणी होती। आज गॅझेटची घोषणा झाली, पण त्यात ओबीसींचा कॉलमच नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसची मागणी मान्य झाली असं म्हटलंय। आमची मागणी होती की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, त्याची जात विचारावी आणि त्याचा कॅटेगरी विचारावी, म्हणजे तो ओबीसी कोण आहे ही संख्या कळावी, यासाठी आमचा आग्रह होता, राहुलजींचा आग्रह होता। त्याला घाबरून नरेंद्र मोदींनी घोषणाही केली, पार्लमेंटमध्ये घोषणा केली, बाहेर घोषणा केली की आम्ही जातनिहाय जनगणना करू। पहिल्या टप्प्यामध्ये जनगणना झाली, त्यामध्ये उल्लेख नव्हता। दुसऱ्या टप्प्याचा आता गॅजेट प्रसिद्ध झाला, राजपत्र, त्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही। 40 प्रकारची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून विचारल्या। याचा अर्थ असा आहे की सरकारला सगळा डेटा पाहिजे, या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे। असं आहे की यावेळेला आम्ही जाणून बुजून मागणी केली की जनगणना करताना कास्ट सेन्सस करा, ही आमची मागणी होती, ती सरकारने मान्य केली। त्याचा आमचा एक उद्देश त्याकरता काय की आपण जनगणना करताना आर्थिक सामाजिक विकासाची देखील आपली माहिती होईल आणि आपल्याला अधिकृत आकडे मिळतील, ही त्याची बाजू उभी आहे।